नेक्स्ट प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 10. बस त्यात एक स्मॉल थेरी बघूया. एक मास दिला आहे M1, एक मास आहे M2. ओके, दिस इज मिडल ऑफ दॅट डिस्टन्स सेपरेशन. सपोज D एवढा आहे, हे D/2, हे D/2. सपोज आता याचे जे सेंटर ऑफ मास पाहिलं तुम्ही तर मास M1 आणि M2 वर डिपेंड करेल. अगर M2 इज ग्रेटर दॅन M1 असेल, M2 इज ग्रेटर दॅन M1 असेल तर सेंटर ऑफ मास या पार्टला मिळेल, M2च्या साईडला. M1 इज ग्रेटर दॅन M2 असेल तर सेंटर ऑफ मास तुम्ही मिडल ऑफ या साईडला, मिडलच्या या साईडला मिळेल, मिडल ऑफ लेफ्ट. ओके, आणि M1 इज इक्वल टू M2 असेल तर सेंटर ऑफ मास मिळेल तुम्हाला इथं. फर्स्ट केस घेऊ आपण. सेंटर ऑफ मास कुठंतरी इथं असेल, M2 मोठा आहे, हा मास मोठा आहे, त्यापेक्षा सेंटर ऑफ मास त्याच्या साईडला असेल. सपोज मी याला मूव केलं आणि याला पण कुठेतरी मूव, म्हणजे याला R एवढ्या डिस्टन्सने राईट हँड साईडला मूव, याला पण R एवढ्या डिस्टन्सने राईट हँड साईडला. हा इथं आला, हा इथं चालला जाईल. मिडल सेंटर ऑफ मास मूव होईल. येस, सेंटर ऑफ मास पण सेम डिस्टन्सने मूव जाईल. न्यू पोझिशन ही असेल. हा आरने मूव झाला आहे, हा पण R एवढ्या डिस्टन्सने मूव झाला. म्हणजे काय, मासचं मुवमेंट काय, मासचं काहीतरी मुवमेंट झालं, त्याची पोझिशन अगर चेंज झाली तर सेंटर ऑफ मासची पण पोझिशन चेंज होते. ओके, मग ती कशी फाईंड करायची त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे. सेम डिस्टन्सने मूव झालं आहे, वेगवेगळ्या डिस्टन्सने मूव झालं, इथं तर डायरेक्ट सांगितलं मी, दोघं सेम डिस्टन्सने मूव झाले तर सेंटर ऑफ मास पण सेम डिस्टन्सने मूव होईल. याच्यात पण एक अजून गोष्ट आहे. समजा हा R एवढे, हे तर कनेक्टेड लाईन नाही, या दोघांना तर कनेक्शन नाही, काही पॅक नाही, ते ही स्ट्रिंग नाही. ओके, डिस्टन्स दिलं फक्त त्याच्यामधलं फ्री येते. सपोज R एवढ्या डिस्टन्स हा इकडं मूव झाला असता आणि R एवढ्या डिस्टन्स हा इकडं मूव झाला असता, तर मग सेंटर ऑफ मास कुठं मूव झाला असता. तर ते फाईंड करण्यासाठी किंवा काही वेळेस का होतं एकच पार्टिकल मूव होतं, तर मग सेंटर ऑफ मास कुठं मूव होईल आणि किती मूव होईल हे फाईंड करण्यासाठी फॉर्म्युला आहे. सपोज M1ची चेंज इन पोझिशन x1 आहे, त्याची पोझिशन चेंज झाली, म्हणजे इथं या केसमध्ये x1 का होता, R होता. ओके, पॉझिटिव्ह निगेटिव्हचा विचार करावा लागेल. राईट हँड साईड डायरेक्शनला पॉझिटिव्ह घेणार, मुवमेंट इन लेफ्ट हँड साईड असेल तर निगेटिव्ह घेणार. ओके, इथं दोघं R बघा, राईट हँड साईडला दोघं पॉझिटिव्ह होते. सपोज M1चे मुवमेंट डेल्टा एक्सने घेतलं मी, चेंज इन पोझिशन आहे, दॅट्स वाय वी टूक हिअर डेल्टा. M2साठी डेल्टा x2, त्याची पण काहीतरी पोझिशन आहे, त्याला डेल्टा x2. देन सेंटर ऑफ मास होईल आणि तो राहील डेल्टा x1. तर फॉर्म्युला येतो डेल्टा xCM इज इक्वल टू M1 डेल्टा x1 M2 डेल्टा x2 डिवाइड बाय M1 प्लस M2. सेम फॉर्म्युला आहे, सेंटर ऑफ मास फाईंड करण्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो त्याच्यात चेंज पण फक्त एक आठवण द्यायचं, दिस इज अ वेक्टर, दिस इज अ वेक्टर, दिस इज अ वेक्टर, नॉट अ डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट आहे तर हे पॉझिटिव्ह और निगेटिव्ह येतील अकॉर्डिंग टू डायरेक्शन ऑफ मोमेंट. ओके, कुठं चेंज होतं याचा, राईट हँड साईडला जात असेल पार्टिकल तर मी पॉझिटिव्ह घेईल, लेफ्ट हँड साईडला जात असेल पार्टिकल तर मी निगेटिव्ह घेईल. एक राईट हँड साईडला असेल तर एक पॉझिटिव्हमध्ये येईल, एक तर निगेटिव्हमध्ये येईल. याच्यावरच प्रॉब्लेम त्याला तीन चार प्रॉब्लेम आहेत, जास्त काही नाही. प्रॉब्लेम नंबर 10 कुठे आहे, ओके. प्रॉब्लेम नंबर 10. If 6 kg mass, if mass 6 kg is moved by 2 meter towards right. ओके, आधी तो डायग्राम काढून घ्यायची. 6 kg मास, पुढे काय दिलं आहे अजून, इन द सिस्टम ऑफ 2 masses 6 kg अँड 2 kg. एक सिस्टम आहे, कोणती सिस्टम आहे, त्यात 2 मासेस, एक 6 kg आणि एक 2 kg. जॉईन नसतात ना एकमेकांना, आठवण्यात तर ती लाईन जर होतं ते म्हणणार की जॉईन आहेत, ते स्ट्रिंगने जॉईन आहेत, स्ट्रिंग काहीच नाही तिथं. यांनी सांगितलं की 6 kg मास जो आहे तो मूव होतोय 2 मीटरने. इनिशियली डायग्राम, आता 6 kg मास इथं आला आहे, ही त्यांची मिडल होती. सेंटर ऑफ मास कुठं असेल, ऑब्वियसली इकडं कुठं तरी असेल, कारण काय इकडं 6 kg जास्त आहे 2 kg पेक्षा, सो मिडल लाईनच्या या साईडला असेल सेंटर ऑफ मास. 2 kg मूव झाला आहे का, नाही. 6 kg मूव झाला आहे, किती डिस्टन्सने मूव झाला आहे, 2 मीटरने. कोणत्या साईडला, राईट डायरेक्शनला. लागली तयार होत नका, फक्त एक असं ते
2 मीटरने मिडल लाईन कुठं असेल मीटर. तर सेंटर ऑफ मास कुठं गेला त्याचे डिस्टन्स पाहिजे करायचं आहे. बघा काय होता प्रॉब्लेम. इफ मास 6 kg इज मूव बाय 2 मीटर टुवर्ड्स द राईट इन द सिस्टम ऑफ 2 masses 6 kg and 2 kg देन बाय व्हॉट डिस्टन्स. ओहो प्रॉब्लेम थोडा वेगळा आहे. देन बाय व्हॉट डिस्टन्स 2 kg शुड बी मूव सो दॅट सेंटर ऑफ मास. ओके एक मिनिट. देन बाय व्हॉट डिस्टन्स 2 kg हॅज टू मूव. 2 kg पण मूव व्हायला पाहिजे सो दॅट सेंटर ऑफ मास रिमेन्स ॲट इनिशियल पोजिशन. ओके त्यांनी असं विचारलं आहे सेंटर ऑफ मास ज्या पोजिशनला आहे तिथंच रिमेन्स तिथेच राहायला पाहिजे. म्हणजे सेंटर ऑफ मासची पोझिशन चेंज व्हायला नको. बस 6 kgची चेंज झाली तर सेंटर ऑफ मासची चेंज होणारच आहे. बस ती व्हायला नको असेल तर 2 kg किती मूव करावं लागेल. तर 2 kgला पण मूव करावं लागेल. 2 kg ज्यावेळेस तुम्ही मूव करणार त्यावेळेस 6 kg सेंटर ऑफ मास मूव होणार नाही. दोघांचं कॉम्बिनेशन दोघांच्या मोमेंटचं कॉम्बिनेशन असं असायला हवं की जेणेकरून सेंटर ऑफ मास जागेवरनं मूव व्हायला नको. म्हणजेच गिवन काय दिलं बघा. तुम्ही याला M1 म्हटलं आणि याला M2 म्हटलं तर गिवन आहे डेल x1 इज इक्वल टू व्हॉट 2 मीटर. डेल x2 इज इक्वल टू वी हॅव टू फाइंड 2 मीटर 2 kg किती मूव व्हायला पाहिजे. अँड डेल xm इज इक्वल टू व्हॉट रिमेन्स ॲट इट्स पोजिशन मीन्स स्टेशनरी. तो चेंज होणार नाही त्याची पोजिशन चेंज होणार नाही सो 0. बस काही नाही मग फॉर्म्युला यूज करा ॲन्सर येतं. M1 डेल x1 प्लस M2 डेल x2 अपॉन M1 प्लस M2 डेल xm 0 डेल x1 M1 काय 6 डेल x1 आहे 2 M2 काय 2 डेल x2 फाईन करायचं आहे. M1 काय 6 M2 काय 2. इकडे म्हणजे 0 होईल 6 ओके 12 प्लस 2 डेल x2 इज इक्वल टू 0. सो डेल x2 इज इक्वल टू काय होईल पास होते का. डेल x2 इज इक्वल टू तिकडे गेला -12 2 पण तिकडे जाईल -6 मीटर. काय याचे आन्सर -6 मीटर. लुक ॲट दिस 2 मीटर इन राईट डायरेक्शन 6 मीटर आहे. ओके 6 मीटरनं मूव होईल बट कुठं मायनस आहे म्हणजे हा कुठं येईल इथं कुठं तरी येईल. हा किती असेल 6 मीटर. इथं द्यायची गरज नाही कारण मी डायरेक्शन दाखवलं. मायनस साईन आलं तर तो लेफ्टला मूव झाला असं कन्सिडर करायचं कारण ऑप्शनमध्ये देताना ते तसेच देतील टुवर्ड्स राईट टुवर्ड्स लेफ्ट. ओके त्यावेळेस तुम्हाला करता येईल. इझी प्रॉब्लेम आहे का एवढा विशेष नव्हता. नेक्स्ट 11th नंबर. इफ 6 kg इज मूव बाय 2 मीटर सेम प्रॉब्लेम आहे टुवर्ड्स द राइट इन द सिस्टम ऑफ 2 masses 6 kg and 2 kg. अगेन दिस इज 6 kg दिस इज 2 kg. सेपरेशन मला दिलेलं नाही त्यांच्यामधलं डिस्टन्स दिलेलं नाही राहिलं. ओके 6 kg मूव बाय 2 मीटर. न्यू डायग्रॅम इथं येईल 6 kg इथं असेल तुमच्या 2 kg 6 kg. हे किती डिस्टन्स आहे राईट साईड डायरेक्शनला गेलं आहे तर हे 2 मीटर. सेंटर ऑफ मास कुठंतरी इथं असेल. आता इथंच घेऊ आपण ते डिपेंड करेल. काय सांगितलं इफ 6 kg मास इज मूव बाय 2 मीटर्स राईट टुवर्ड्स राईट इन द सिस्टम ऑफ 2 masses 6 kg and 2 kg देन बाय व्हाट डिस्टेंस 2 kg शुड बी मूव. 2 kg कितना मूव होना चाहिए सो दैट सेंटर ऑफ मास शिफ्ट बाय 3 meters टुवर्ड्स द राईट फ्रॉम इट्स इनिशियल पोजिशन. सेंटर ऑफ मास किती मूव व्हायला पाहिजे 3 मीटर. कुठं टुवर्ड्स द राईट हँड डायरेक्शनला 3 मीटरने मूव व्हायला पाहिजे इट्स इनिशियल पोजिशनपासून. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे हे त्यांनी 3 मीटर दिलं आहे. टुवर्ड्स राईट टुवर्ड्स लेफ्ट वरनं मायनस आहे का प्लस आहे हे डिसाईड करायचं. आता इथं बघा सपोज दिस इज अगेन M1 दिस इज अगेन M2. डेल x1 काय 2 मीटर्स राईट आहे म्हणून पॉझिटिव्ह
del x2 we have to calculate and del xcm मायनस, एक मिनटं, 3 मीटर आहे ना, सॉरी मायनस नाही येणार, तो पण राईट साईड डायरेक्शनला आहे, तर 3 मीटर. प्रॉब्लेम का होता बघा, प्रॉब्लेम असा होता की 2 पार्टिकल 2 मासेसची सिस्टम आहे, एक 6 kg एक 2 kg. ओके, त्यांच्या सेंटर ऑफ मास कुठं जर असेल, त्यांनी सांगितलं की मी 6 kg मासला 2 मीटर एवढ्या राईट हँड साईड डायरेक्शनला मूव्ह करतोय. तर 2 kg किती मूव्ह व्हायला पाहिजे जेणेकरून सेंटर ऑफ मास हा 3 मीटरने मूव्ह व्हायला पाहिजे राईट हँड साईडला. तिघांच्या व्हॅल्यू आल्या, बस पुट करा आणि आन्सर करा. 3 = 6, डायरेक्ट येतो मी 2 6 + 2 24 12 + 2 delta x2. delta x2 = 12/2 6 मीटर. काय आला तो 6 मीटर. काय आहे बघा आता इथं पॉझिटिव्ह म्हणजे 2 kg पण हा जे 2 kg हा इकडं समोर व्हायला पाहता इथं 6 मीटरने तिकडं मूव्ह व्हायला पाहिजे. त्यावेळेस सेंटर ऑफ मास हा 3 मीटरने मूव्ह होईल ॲट द राईट हँड साईड. नेक्स्ट 12 नंबरचा प्रॉब्लेम आहे. कन्सिडर 2 पार्टिकल्स विथ द पार्टिकल्स हॅव्हिंग मासेस m1 and m2. 2 पार्टिकल दिले, ॲक्च्युली okay, consider 2 particles m1 and m2. If the first particle is pushed towards the center of mass through distance d, okay, मिडल. सपोज हा सेंटर ऑफ मास आहे, इथं दिलं नाही त्यांनी m1 > m2 m2 > m1. कन्सिडर करू आपण m1 is greater than m2, सो सेंटर ऑफ मास इज ॲट लेफ्ट ऑफ मिडल. मिडलच्या लेफ्ट साईडला असेल कारण m1 is greater than m2 कन्सिडर केलं आहे, काही गरज नाही ती, पण सेंटर ऑफ मासची पोझिशन कुठे ठेवायला लागेल म्हणून कन्सिडर केलं आहे. त्यांनी विचारलं की फर्स्ट पार्टिकल इज पुश टुवर्ड्स द सेंटर ऑफ मास थ्रू अ डिस्टन्स d. फर्स्ट पार्टिकल आता ही मिडल पण इकडं काहीतरी असेल, हा तुमचा सेंटर ऑफ मास आहे. किती डिस्टन्सने पुश केलं मी d एवढ्या डिस्टन्सने. फर्स्ट पार्टिकलला सेंटर ऑफ मासच्या साईडला राईट आणि लेफ्टने दिलं इथं इन जनरल आहे. ओके, तुम्ही लेफ्टला बी घेतला असतं समजा, समजा याला m1 फर्स्ट पार्टिकल याला म्हटलं असतं तर तो लेफ्टला आला असता कारण सेंटर ऑफ मासच्या साईडला यायचे त्याला. हा सेंटर ऑफ मासच्या साईडला म्हणून राईट हँड साईडला जातो आहे, बाकी काही नाही. d एवढ्या डिस्टन्सने सेंटर ऑफ मासकडे आला तो. नेक्स्ट, बाय वॉट डिस्टन्स शुड द सेकंड पार्टिकल बी मूव सो ॲज टू कीप द सेंटर ऑफ मास इट ॲज इट्स पोझिशन. याला किती डिस्टन्सने मेजर करणार, सॉरी मूव्ह करणार जेणेकरून सेंटर ऑफ मास हा त्याच्या पोझिशनवर राहिला पाहिजे. तर याच्यासाठी del x1 d दिला आहे तुम्हाला अगेन्स्ट काय फाईन करताय del x2. del xcm 0 दिला आहे. परत तेच 0 = del xcm 0, सो 0 = m1 d del x1 ची व्हॅल्यू d, m2 del x2 मला फाईन करायचं आहे. m1 + m2 0, m1d + m2 delta x2 डेल नाही, सॉरी डेल, हां डेल म्हणा, डेल्टा नाही डेलच म्हणा. काय लिहितं m2 del x2, याला तिकडे घेऊन गेलो मी m1 d, सो del x2 = -m1/m2 d. ॲन्सरमध्ये फक्त असं दिलं आहे कारण ते डिस्टन्समधलं डिस्प्लेसमेंटने निगेटिव्ह साईन का इंडिकेट करत आहे
हा ज्या डायरेक्शनला जातो त्याच्या अपोजिट डायरेक्शनला हा मूव होता आहे, बस एवढंच इंडिकेट करते. इथं राईट अँड लेफ्टने घेऊ शकतो आपण, कारण त्यांनी सांगितलं काय की फर्स्ट पार्टिकल इज मूव टुवर्ड्स सेंटर ऑफ मास. तुम्ही याला फर्स्ट पार्टिकल मानला असतं तो लेफ्ट हँड साईडला असं, मग तुम्ही त्याला मायनस घेतलं असतं. इट डझंट मॅटर, त्याच्यात काही फरक नाही पडत, फक्त ॲन्सरमध्ये कोणतंच साईन मायनस नाही, सो डायरेक्ट तुम्हाला हे ॲन्सर घ्यायचे. ते अपोजिट डायरेक्शन इंडिकेट करत आहे, बाकी काहीच नाही करत आहे. या चॅप्टरची एक्झरसाइज देतो मी आता उद्या किंवा आज सायंकाळपर्यंत. 13 नंबरचा प्रॉब्लेम. ठीक आहे, याच्यात तर काही नाही, कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास फाइंड करायचे. ठीक आहे, तरी पाहून घ्या आपण. कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास फाइंड करायचे. किती? 3 मासेस आहे. एक्स सी एम कोऑर्डिनेट सांगितले का, एक्स आणि वाय वेगवेगळे फाइंड करायचे. किंवा ऑप्शन बघायचे, ऑप्शनमुळे तुम्हाला असं काही दिसत असेल 1 0 1 1 2 म्हणजे कोऑर्डिनेट दिले, एक्स आणि वाय तुम्हाला दोघं सेपरेटली फाइंड करायचे. एक्स सी एम काईल M1 x1 M2 x2 M3 x3 अपॉन M1 प्लस M2 प्लस M3. M1 काय, ॲज यू विश, तुम्ही ज्याला जे मानायचे ते माना. मी मानतो हा M1 ओरिजिनला आहे म्हणून दिस इज M2 दिस इज M3, किंवा तुम्ही M2 M3 काही म्हणू शकता. M1 आहे 3 kg, एक्स ॲक्सिसला कोऑर्डिनेट ओरिजिनवर आहे 0. M2 मी याला मानला आहे, सो मास येतो आहे 4 kg, कोऑर्डिनेट ऑन एक्स ॲक्सिस 2. दिस इज M3, मास आहे 8, कोऑर्डिनेट आहे ओके, एक्स कोऑर्डिनेट आहे 1. आपण एक्स कोऑर्डिनेट बघतो इथं, काही 3 + 2 5 8 + 5 13 सॉरी अरे एक मिनट 3 + 4 7 7 + 8 15. मी कोऑर्डिनेट घेऊ म्हणजे नंबर जे दिले तर नंबर घेऊन टाकला इथं. 0 8 + 8 अपॉन 15, दिस इज 1.1. सिमिलरली YCM M1 Y1 M2 Y2 M3 Y3 अपॉन M1 प्लस M2 प्लस M3. M1 3 त्याचा कोऑर्डिनेट आहे, Y कोऑर्डिनेट 0 आहे कारण तो ओरिजिनवर आहे. हा जो मास 2 घेतला आहे आपण, तो एक आहे 4, Y कोऑर्डिनेट 1, थर्ड मास 8, Y कोऑर्डिनेट 2. हा काय 4 + 16 20 अपॉन 15. काईल हा आहे तो 1.3. ओके, याचे प्रॉब्लेम तर संपलेत. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे गॅप.
याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे सेंटर ऑफ मास ऑफ कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन. सेंटर ऑफ मास ऑफ कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन. आता बघा, आतापर्यंत काय पाहिलं आपण, 2 पार्टिकल दिले त्याच्या सेंटर ऑफ मास, किंवा एक्स वायमध्ये 3 पार्टिकल्स आहेत त्यांच्या सेंटर ऑफ मास, 4 पार्टिकल आहे त्यांच्या काहीतरी सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास म्हणजे काय, तो पॉईंट जिथं आपण कन्सिडर करू शकतो की पूर्ण सिस्टम जेवढे पार्टिकल असतील, नंबर ऑफ पार्टिकलच्या मास हे कॉन्सन्ट्रेट झालं आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. त्या पॉईंटला म्हणतो आपण सेंटर ऑफ मास. आता कंटिन्युअस मास म्हणजे, कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, हे वेगवेगळे पार्टिकल होते, त्यामध्ये काहीतरी कनेक्शन नव्हतं, फक्त डिस्टन्स घेत होतं. सपोज आता हे डस्टर आहे आणि डस्टरमध्ये नंबर ऑफ पार्टिकल नाही, डस्टर म्हणतो नंबर ऑफ ॲटॉम्स आहे, मॉलिक्युल्स, वॉट एव्हर जे म्हणतात, म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल याच्यात. ते पार्टिकल एकमेकांशी लिंक आहेत, त्यांचे सर्वांचे मास सेम असेल असं बी नाही. ॲटॉमची गोष्ट करते याच्यात तुम्ही पार्ट करत गेले, लहान लहान बारीक क्रश केलं तर प्रत्येक पार्टिकलचे मास सेम असेल. आणि कंटिन्युअस असल्यामुळे काय होतं की मी त्याला कट करून जर फाईंड करत असेल तर बॉडीज कट होणार आहे. मला पूर्ण बॉडीच्या सेंटर ऑफ मास काढायचे आहे, त्याला जास्त तसं ठेवून. आता ही बॉडी प्रत्येक मास टच आहे म्हणून याला काय म्हणतात की कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन, नंबर ऑफ पार्टिकलचे कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन आहे, जॉईन येते एकमेकांना कंटिन्युअसली येते. तर ह्याचं सेंटर ऑफ मास फाईंड करण्यासाठी मी तो ॲडिशनचा जो फॉर्म्युला आहे हा XCM इज इक्वल टू समेशन ऑफ MI XI अपॉन कॅपिटल M, हा फॉर्म्युला यूज नाही करू शकत. कारण इथं काय, इथं मला प्रत्येक पार्टिकलची पोझिशन माहिती होती बॉडीमध्ये, याच्या डस्टमध्ये मला प्रत्येक पार्टिकलची पोझिशन माहिती नाही, म्हणून मी ते यूज करू शकत नाही. त्याच्या जागेवर कंटिन्युअस बॉडीमध्ये हा फॉर्म्युला यूज होता. आपल्याला माहिती आहे ही गोष्ट ऑलरेडी पण झाली. काय यूज होतं, हा फॉर्म्युला, सॉरी याला असं गेलं DM. समेशन म्हणजे आपण इंटिग्रेशन करतो, ज्यावेळेस नंबर ऑफ लॉट्स ऑफ पार्टिकल असेल किंवा कंटिन्युअस बॉडी असेल तर आपण समेशनला कन्व्हर्ट करतो इन टर्म्स ऑफ इंटिग्रेशन. ओके, याच्यावरनं XCM X कोऑर्डिनेट तुम्ही ज्यावेळेस YCM मीन्स एक डस्टर एक बॉडी आहे आणि त्याच्या सेंटर ऑफ मासचे कोऑर्डिनेट फाईंड करतो. तर YCM फाईंड करायचे असेल तर YDM अपॉन कॅपिटल M. कॅपिटल M म्हणजे काय, मास ऑफ बॉडी. कॅपिटल Mला तुम्ही असं पण लिहू शकता, इंटिग्रेशन ऑफ DM, टोटल मास. अँड ZCM जे घेतला तुम्ही तर तो येईल इंटिग्रेशन ऑफ ZDM अपॉन कॅपिटल M. फक्त समेशनच्या जागेवर इंटिग्रेशन घेतो मी. आपण समेशनला इंटिग्रेशनमध्ये समेशनला जे इंटिग्रेशन ॲक्च्युली समेशन आहे पण ते कंटिन्युअस बॉडीसाठी यूज केलं आहे आता. ओके, इफ बॉडी हॅज सिमेट्रिक मास डिस्ट्रीब्युशन अलॉंग एक्स ॲक्सिस देन Y कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास इज 0 अँड व्हाईस वर्सा. आता ते जो एक लाईन दिली त्याचे मिनिंग काय त्यांनी सांगितलं आहे. आता बघा एक्स अँड वाय ॲक्सिस घेतो आहे, हे डस्टर आहे, ह्याचे सेंटर ऑफ मास ऑब्विसली एक जनरल लॉजिक यूज केलं मी, एक जनरल लॉजिक यूज केलं. सेंटर ऑफ मास कुठं असेल, इथं असेल सेंटरला, इथून इथं आहे, दोघांच्या मिडलला असेल. सेम मास आहे असं कन्सिडर करा, थोडं पण मास जास्त घ्या कमी नाही, मिडलच्या त्या साईडला मिडल, मग सेंटर ऑफ मास असेल मिडलवर असेल. हा झाला तुमच्या एक. ओके, सेकंड सेंटर ऑफ मास तुम्ही असं पण बघणार, वरती किती मास आहे खाली किती मास. आता कंटिन्युअस बॉडी आहे तर तुम्हाला वाय ॲक्सिसच्या पण अलॉंग बघावं लागेल, सॉरी वाय ॲक्सिसच्या त्या साईडला ह्या साईडला बघावं लागेल, एक्स ॲक्सिसच्या त्या ह्या. म्हणजे एक्स ॲक्सिसला खाली जेवढं मास आहे तेवढंच वरती असेल तर सेंटर ऑफ मास बरोबर सेंटरवर आहे. तर हे म्हणणं आहे की सपोज इफ ऑब्जेक्ट हॅज सिमेट्रिक डिस्ट्रीब्युशन, सिमेट्रिक मास डिस्ट्रीब्युशन अलॉंग एक्स ॲक्सिस, अलॉंग एक्स ॲक्सिस मी हे डस्टर असं ठेवलं आहे, आता एकदम सेम आहे. ओरिजिनला बरोबर डस्टरच्या मिडल लाईन घेतलेली मी, मिडल लाईन.
आता वाय ॲक्सिसच्या इकडं बघा आणि एक्स ॲक्सिसच्या इकडं, म्हणजे अलॉंग एक्स ॲक्सिस मासचं डिस्ट्रीब्युशन आहे. वाय ॲक्सिसच्या इकडं जेवढं मास आहे तेवढंच इकडं पण आहे. ओके, तर सेंटर ऑफ मास कुठं येईल, बरोबर मिडलला येईल. तर सेंटर ऑफ मासच्या एक्स कोऑर्डिनेट सोडा, पण वाय कोऑर्डिनेट जो असेल तो 0 असेल. कारण काय, इकडं जेवढं मास आहे तेवढंच इकडं मास, म्हणजे तो वायवरच कुठं मिळेल. तुम्ही इथं पण ठेवला एक्स ॲक्सिसचा कोऑर्डिनेट मिळेल, कारण एक्स ॲक्सिसपासून तो लांब आहे, एवढा लांब आहे. बट इकडं ना इकडं सेंटर ऑफ मास तुम्हाला इथं मिळतं आहे आणि तो बरोबर वाय ॲक्सिसवरच आहे. म्हणजे काय, मासचं डिस्ट्रीब्युशन अलॉंग एक्स ॲक्सिस सेम असेल, वायच्या जेवढं तिकडं आहे तेवढंच वायच्या इकडं आहे, तर सेंटर ऑफ मास तुम्हाला वाय ॲक्सिसवर मिळेल. अलॉंग एक्स ॲक्सिस म्हणजे वायच्या त्या साईडला आणि वायच्या ह्या साईडला आणि व्हाईस वर्सा. समजा हेड डस्टर मी असंच राहू द्या, हेड डस्टर मी असंच ठेवलं, पण बघा अलॉंग वाय ॲक्सिसच्या, आता वाय ॲक्सिसच्या अलॉंग म्हणजे याच्यावरती याच्या एक्स ॲक्सिसवर बरोबर ही हॉरिझॉन्टल लाईन आहे एक्स ॲक्सिसवर ठेवली मी. तर अलॉंग वाय ॲक्सिस म्हणजे एक्सच्या वरच्या साईडला जेवढं मास आहे तेवढंच खाली असेल, तर एक्स याच्या कोऑर्डिनेट्स ओरिजिनवर मिळेल मला आणि त्याच्या एक्स कोऑर्डिनेट्स पण 0 असेल आणि वाय पण 0 असेल. त्याला मी इथं ठेवलं, हां ठीक आहे, त्याला मी जे इथं ठेवलं सपोज, तर बघा वायच्या त्या साईडला जेवढं मास आहे तेवढं या साईडला, म्हणजे तो त्याच्या सेंटर ऑफ मास वायवर असेल. वाय इज इक्वल टू 0 येईल, वाय ॲक्सिसवरच सेंटर ऑफ मास होतं, म्हणजे वाय इज इक्वल टू 0. पण एक्सपासून काहीतरी डिस्टन्स कव्हर केलं त्याने एवढं. ओके, सेम अबाउट एक्स एक्स. म्हणजे तुम्हाला ज्या एकदम एखादी फिगर दिली, एखादी डायग्राम दिली, सेंटर ऑफ मास विचारला, तर तुम्हाला जर ते सिमेट्रिक बॉडी दिसत असेल, अजून एक एक्झाम्पल घेतो लागलंच मी, सर्कल आहे आणि सेंटर बरोबर ओरिजिनवर आहे, तर याच्या सेंटर ऑफ मास इथं येतो, म्हणजे कोऑर्डिनेट काय असतील 0 0. का असं आलं, सर्कल म्हणजे सर्क्युलर प्लेट आहे, पूर्ण मासच्या शेप प्लेट, गोल प्लेट आहे, ती ठेवली मी. बघा वायच्या तिकडं जेवढं मास आहे तेवढंच इकडं मास आहे, म्हणजे मिडलवर आहे. एक्सच्या जेवढं खाली एक्सच्या खाली जेवढं मास आहे तेवढंच वरती आहे, म्हणजे सेंटर ऑफ मास मिडलवर आहे. अनदर एक्झाम्पल, एक्स वाय इथं डिस्क, बघा डिस्कचे जे सेंटर ऑफ मास असतं ते सेंटरला असतं, हे नंतर येणार आहे आपल्याला, पण आता सांगून तुम्ही. बघा एक बॉडी आहे, डिस्क आहे, डिस्कचे मास हे सेंटरवर असतं. आता ही डिस्क कशी ठेवली आहे, वाय ॲक्सिसवर बरोबर डायमीटरला आहे, असं वाय ॲक्सिसला बरोबर डायमीटर होते. तर याच्या जो सेंटर ऑफ मास ऑब्वियसली सेंटरला असेल, एक्स डिस्टन्स बघितलं तुम्ही तर एवढं आहे, पण वाय काय आहे, वाय ॲक्सिस वाय डिस्टन्स बघितलं तुम्ही तर एवढं आहे. ओके, म्हणजे याचे कोऑर्डिनेट सेंटर ऑफ मासचे कोऑर्डिनेट पाहिलं तुम्ही तर वाय मिळाला तुम्हाला. समजा हे वाय डिस्टन्स, एक्स काय, तो एक्सच्या तिकडं पण नाही आहे, इकडं नाही, वाय ॲक्सिसवर आहे, म्हणजे एक्स कोऑर्डिनेट त्याच्या 0. म्हणजे काय, ही जी बॉडी ही कोणाच्या अलॉंग सिमेट्रिक ठेवली, वायच्या अलॉंगवर. वाय त्याचे बरोबर 2 पार्ट करतो वाय ॲक्सिस, एक तो पार्ट एक तिकडच्या साईडच्या इकडे, दोघांच्या मास सेम, म्हणजे सिमेट्रिक बॉडी वाय ॲक्सिसच्या अलॉंग प्लेस केली बरोबर, तर त्याच्या एक्स कोऑर्डिनेट 0 येतो आहे. ओके, जास्त वर्डमध्ये विचार नका करू की एक्स कोऑर्डिनेट 0 काय, एकदम सिम्पलची गोष्ट. बघा बॉडी ठेवली आहे, सेंटर ऑफ मास इथं येतो, वाय ॲक्सिसवर आहे, वाय कोऑर्डिनेट वाय ॲक्सिसवर सेंटर ऑफ मास आहे. बघा ना एक्सकडे गेला तो ना एक्सकडे, सो एक्स कोऑर्डिनेट 0, वाय कोऑर्डिनेट मिळतो. सिमेट्रिक बॉडी असेल तर त्याच्या सेंटर ऑफ मास हा सेंटरवर येतो, त्या बॉडीच्या सेंटरवर. फॉर एक्झाम्पल एक स्क्वेअर आहे, सेंटर ऑफ मास येईल इथं, येणार आहे त्यानंतर कंटिन्युअस बॉडीमध्ये, तेच बघायचं आपल्याला कसा येतो तो, सेंटर ऑफ मास येईल सेंटरवर. आता मी इथं जे एक्स ॲक्सिस असा काढला असा, हा एक्स आहे ना वाय, तर याच्या एक्स कोऑर्डिनेट काय येईल 0 येईल, कारण तो एक्सवर ना इकडे गेला आहे ना इकडं, सेंटर ऑफ मास हा आहे. वाय काय येईल, हा मायनस वाय, इथं पण मायनस येईल, हा मायनस वाय. काय केलं आहे, बॉडी सिमेट्रिक बॉडी ठेवली, अलॉंग एक्स ॲक्सिस ठेवली, म्हणजे एक्स ॲक्सिसच्या वरती ठेवली बरोबर मिडलपासून. म्हणजे वाय ॲक्सिस काय करतो, त्याचे 2 पार्ट करतो आहे, एक तो पार्ट, हा दोघांच्या मास सेम, तर सेंटर ऑफ मास बरोबर इथं येईल लाईनवर, वाय लाईनवर सेंटर ऑफ मास आला, म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 0 येईल. ओके, तर उद्याचे 2 डेरिवेशन आहेत आणि बाकी मग डायरेक्ट दिलेले आहे. 2 डेरिवेशन झाल्यानंतर बाकीचे सेंटर ऑफ मास बाकी सिस्टम आहे, सर्व सिस्टमच्या
सेंटर ऑफ मास दिला आहे. रॉड असेल तर काईल, स्क्वेअर असेल तर काईल, रेक्टँगल असेल काईल, सर्कल असेल काईल, सर्क्युलर रिंग असेल काईल, डिस्क सर्वांचे डायरेक्टली लिहिले तुम्हाला ते क्रॅम्प करायचे. CETमध्ये डायरेक्ट क्वेश्चनमध्ये येतात ते. त्याने दिलेलं असेल ट्रायंगल दिला असेल सेंटर ऑफ मास, कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास फाईंड करायची गरज नसते. डायरेक्ट हे क्रॅम्प करा डायरेक्ट ॲन्सरमध्ये. दुसरी गोष्ट, काही प्रॉब्लेममध्ये हे डायरेक्टली यूज केले जातात, येणार तसे प्रॉब्लेम पण आपण घेऊ. त्याच्यासाठी तुम्हाला हे क्रॅम्प करायचे. याचे 2 डेरिवेशन उद्या पाहू. आणि देन मग आहे अजून कंपोजिट बॉडी. 2 बॉडी ज्यावेळेस मिक्स करतो त्यांच्या सेंटर ऑफ मास काय होईल, त्यांची सेंटर ऑफ मासची पोझिशन कशी फाईंड करणार. ते कंपोजिट बॉडीमध्ये टर्न कटेड बॉडी पण आहे. मीन्स एखादी बॉडीचा पार्ट तुम्ही कट केला तर सेंटर ऑफ मास कुठं मूव्ह होईल त्याचे पण ते उद्या पाहू आपण. एक्झरसाईज मी लगभग असं आहे का पण तिथं तुम्हाला 1 मिनटं. हां, डेरिवेशन मोठे आहेत का. ठीक आहे, सोबतच घेऊ दोघं डेरिवेशन.